उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला मुख्यमंत्री फडणवीसांनी चाप लावल्याची चर्चा आहे। शरद पवार गटाचे काही आणि उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार आपल्या बाजूने वळवण्याची शिंदे सेनेची रणनीती होती। शिंदेंकडे सध्या 7 खासदार आहेत। ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असतं तर शिंदे सेनेच्या खासदारांची संख्या वाढली असती, ज्यामुळे केंद्रात शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली असती आणि 2029 लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त दावा करणं शिंदे सेनेला शक्य झालं असतं। पण भाजपकडून या मोहिमेला अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यातच आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढल्याचंही आता बोललं जात आहे। आपण बघतोय की मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला चाप लावल्याची बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांच्याकडनं ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे सेनेचे आणि अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार शिंदे सेनेकडे वळवण्यात आल्याचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील बोललं जात होतं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण बघतोय की ऑपरेशन टायगरला फडणवीसांनी चाप लावलाय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर आहे ते राबवण्यात येत असं अशा पद्धतीची चर्चा आहे ती सुरू होते आणि या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतल्या काही नेत्यांची देखील या सगळ्या संदर्भामध्ये भेट देखील आहे ती घेण्यात आली होती आणि याच भेटी दरम्यान टायगर ऑपरेशन करण्याचा एक मानस आहे तो धरण्यात आला होता आणि त्यामुळे कुठेतरी खासदारांची संख्या आहे ती एकनाथ शिंदेची वाढेल अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे या सगळ्याच पार्श्वभूमी पाहता ज्या काही संख्यामध्ये मोठी आहे ती खासदारांच्या वाढ झाल्यावर त्यानंतर त्यामध्ये वाढ। खरंय, धन्यवाद गणेश दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण बघतोय शिंदे सेनेच्या हालचालींना भाजपकडनं ब्रेक लागलाय असं कळतंय।